शुभ सकाळ मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर खूप अशा कमेंट्स आल्या की बिंजोडचा बादशाह मथुर हा आपल्याला खूप दिवस जरी दिसला नाही, कोणत्या मैदानात आला नाही। तर मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे की बिंजोडचा बादशाह मथुर मात्र आपल्याला खूप दिवस झाले मैदानात दिसला नाही, परंतु बिंजोडचा बादशाह मथुर हा आपल्याला 25 तारखेला करवडी इथे बिंजोडचं मैदान होणार आहे, तिथे मथुर आपल्याला 100% दिसणार मित्रांनो, मथुरचं सुद्धा बिंजोडचा बॅनर लवकरात लवकर येईल। मथुर आता किती गोंड्यावर बिंजोड राहणार हे आपण सांगू शकत नाही, परंतु जेव्हा बॅनर येईल तेव्हा मी तुम्हाला सर्वांना कळवणार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे। आणि मित्रांनो, प्रमुख अपडेट अशी आहे की स्पीड किंग भुंगा याचासुद्धा बॅनर आला आहे, तुम्ही इथे पुढे बघू शकता। 11 गोंडे, 11 वालद्या, 11 बोकड। माझ्या अंदाजाने मित्रांनो, मथुर वर्सेस भुंगा ही शर्यत आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो, कारण बिंजोडमध्ये तुम्ही बघायला गेलो तर भुंगा आणि मथुर हे सध्या टॉपमध्ये आहेत मित्रांनो। आणि खरी गोष्ट अशी की ही शर्यत मैत्रीपूर्व व्हावी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो। आणि तुम्हाला काय वाटतंय, मथुर वर्सेस भुंगा झालं तर कोण विन होणार? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की कोण विन होणार। परंतु खूप अशा कमेंट्स त्या पण आल्या की मथुरचा पैरा कोण असेल। तर मित्रांनो, सध्या टॉपमध्ये पळत असलेला असा घोटचा सर्जा आणि बिंजोडचा बादशाह मथुर ही मात्र जोडी आपल्याला बघायला मिळू शकते, कारण सध्या घोटचा सर्जाचा स्पीड खूप आहे मित्रांनो। आणि बिंजोडमध्ये मथुर आणि घोटचा सर्जा यांना हरवणं खूप कठीण आहे। आणि भुंगा याचासुद्धा स्पीड सुरेख आहे मित्रांनो, त्यालासुद्धा कमी लेखून चालणार नाही। पण त्याच्यामध्ये शर्यत झाली तर कोण जिंकेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि 25 तारखेला आपल्याला समजेलच काय होतं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी धन्यवाद मित्रांनो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।